जायंट किलर हा शब्द व्यवहारात अनेक अर्थांनी वापरला जातो। जायंट किलर म्हणजे असा नेता ज्याने एखाद्या प्रस्थापिताला लोळवलंय। अशा जायंट किलर्समुळे धक्कादायक निकाल आपल्याला पाहायला मिळतात। ते अनपेक्षितपणे प्रस्थापितांना पराभूत करून निवडून येतात। साहजिकच अशा जायंट किलरची चर्चा निकालानंतर मोठ्या प्रमाणात ऐकायला येते। यंदाच्या विधानसभेत जायंट किलर उमेदवारांबद्दल या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावबत्ती। राज्यात ज्या जायंट किलरची सगळ्यात जास्त चर्चा होतीये ते म्हणजे संगमनेर मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ यांची, ज्यांनी मागील 8 विधानसभा निवडणुकीत तब्बल 40 वर्षापासून एकहाती वर्चस्व असणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा तब्बल 10,560 मतांनी पराभव केला। अमोल खताळ यांना 1,12,386 मते मिळाली, तर बाळासाहेब थोरात यांना 1,01,826 मते मिळाली। अमोल खताळ यांच्या मागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, हे इथे विशेष। तसेच थोरातांचा पडाव करण्यासाठी विखे पाटील यांनी खताळांच्या मागे ताकद लावली होती। कार्यकर्ता स्तरापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या अमोल खताळ यांनी प्रस्थापित थोरातांना पराभूत केल्यामुळे त्यांचा विजय हा राज्यात चर्चेचा विषय बनलाय। दुसरे जायंट किलर ठरलेत माजी मुख्यमंत्र्यांना दणका देणारे कराड दक्षिणमधील भाजपचे उमेदवार अतुल भोसले। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी तिसऱ्यांदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते। याआधी 2014 आणि 2019 साली त्यांनी निसटता विजय प्राप्त केला होता। 2019 साली भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्या विरोधात 6,000च्या मताधिक्याने पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते। तर 2014 साली काँग्रेसचे बंडखोर नेते विलास पाटील उंडाळकर यांचा चव्हाण यांच्या विरोधात 16,000 मतांनी पराभव झाला होता। यावेळी पाटील उंडाळकर आणि चव्हाण एकत्र आले, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना विजयाची खात्री वाटत होती, परंतु त्यांचा धक्कादायक पराभव झालाय। भाजपचे उमेदवार आणि चव्हाणांचे पारंपरिक विरोधक अतुल भोसले यांनी जवळजवळ 40,000 मतांनी त्यांना धोबीपछाड दिलाय। कराड दक्षिणचा निर्णय झालाय, हवाओं का रुख बदल चुका है असं जाहीर करून महायुतीचे अतुल भोसलेच विजयी होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता। तसेच पृथ्वीराज चव्हाण विधानसभेचे मटेरियल नसून ते आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली होती। तसेच आमच्या पेनाला कधी लकवा मारत नाही असं सांगून फडणवीस यांनी कराड दक्षिणसाठी कोट्यावधीचा निधी दिला असल्याचं म्हटलं होतं। फडणवीस यांचा भक्कम पाठिंबा आणि चव्हाणांनी घेतलेली ओबीसी विरोधी भूमिका यामुळे अतुल भोसले यांना विजयासाठी बळ मिळालं असं मानलं जातंय। तिसऱ्या जायंट किलरने तर माझ्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही असं म्हणणाऱ्या आमदार बच्चू कडू यांचा अचलपूर विधानसभा मतदारसंघातून पराभव करून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलंय। तसं पाहायला गेलं तर महायुतीचे प्रवीण तायडे हे नवखे उमेदवार होते, त्यामुळे बच्चू कडू यांना मोठा धक्का बसलाय। बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचा नवा प्रयोग घोषित केला होता, पण राज्याच्या राजकारणात आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करण्याच्या मोहात ते आपल्या मतदारसंघापासून मात्र तुटत गेले। त्याचा परिणाम या पराभवातून दिसून आलाय। 4दा निवडून आल्यानंतरची अँटी इन्कम्बन्सी स्वाभाविकच बच्चू भाऊंच्या विरोधात होतीच, त्यातच त्यांचा प्रदेश स्तरावरील जाण्याचा मोह, त्यातून मतदारांशी झालेला दुरावा हे जसे त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले, तसाच त्यांचा सततचा आक्रमक स्वभावही त्यांचा प्रभाव संपवण्यास कारक ठरला। सरकारी कर्मचाऱ्यांशी त्यांचे सतत शत्रुत्व राहिले। प्रत्येक सरकारी कार्यालयात पटले नाही की टोकाशी आक्रमक भूमिका घेणं मतदारांना पचनी पडत नव्हतं। यामुळे याचा प्रत्यय निकालातून दिसून आला आणि मतदारांनी प्रवीण तायडेसारखा नवखा उमेदवार जवळजवळ 12,000 मतांनी निवडून दिला। पुढच्या जायंट किलरने तर चक्क मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असणाऱ्या उमेदवारालाच आपला शिकार बनवले, आणि त्या म्हणजे विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत असलेल्या यशोमती ठाकूर। भाजपच्या राजेश वानखेडे यांनी 7,617 मतांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव केला। राजेश वानखेडे यांना 99,664 मतं मिळाली, तर यशोमती ठाकूर यांना 92,047 मतं मिळाली। यशोमती ठाकूर सलग 3 वेळा तिवसा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या, मात्र त्यांची विजयी कामगिरी रोखण्यात भाजपच्या राजेश वानखेडे यांना यश आलं। महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या ठाकूर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रीही राहिल्या होत्या। महायुती सरकारवर आक्रमकपणे टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता। सलग 3 वेळा आमदार राहूनही ठाकूर यांच्या मतदारसंघात काम झालं नाही असा आरोप होत राहिला। अमरावती मतदारसंघात झालेल्या ध्रुवीकरणाचा राजेश वानखेडे यांना फायदा झाला। वसई म्हणजे हितेंद्र ठाकूर या समीकरणाला छेद दिला तो आपल्या 5व्या जायंट किलरने। वसई मतदारसंघात तब्बल 6 वेळा नेतृत्व केलेले बहुजन विकास आघाडी पक्षाचे हितेंद्र ठाकूर यांना यावेळी मात्र स्नेहा पंडित या जायंट किलरने 3,153 मतांनी चांगलाच धक्का दिला। काही दिवसांपूर्वी उमेदवारी मिळाल्यामुळे राजकारणात आलेल्या स्नेहा दुबे पंडित यांच्याकडून झालेला आमदार हितेंद्र ठाकूर यांचा पराभव त्यांच्या पक्षासाठी अत्यंत आश्चर्यजनक मानला जातोय। सुमारे 35 वर्षांनी वसईमध्ये कमळ फुलल्यामुळे स्नेहा पंडित यांच्याबरोबर भाजपसाठी हा विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। मतदानाच्या पूर्वसंध्येला तावडे पैसे वाटप प्रकरणामुळे हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितिश ठाकूर हे अचानक चर्चेत आले होते।
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना एका हॉटेलमध्ये ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. तावडे पैसे वाटप असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. हितेंद्र ठाकूर यांच्याबरोबर त्यांचे पुत्र क्षितिश ठाकूर यांचाही निवडणुकीत पराभव झालाय. वसईमध्ये अशा निकालाची कोणीच अपेक्षा करत नव्हतं. यामुळे स्नेहा पंडित याही जायंट किलर ठरल्या. एकंदरीतच हे नवखे उमेदवार प्रस्थापित नेत्यांवर भारी पडल्यानं या विधानसभा निवडणुकीची चर्चा पुढील अनेक काळात चघळली जाणार आहे, हे नक्की. या उमेदवारांबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.